मी बोलतोय ते बरोबर आहे. आणि ऋग्वेद, एक प्रश्न आहे. तुझे आई आणि बाबा दोघंही बिझनेस करतात आणि बिझनेस म्हणजे 9 ते 5 नोकरीसारखं नसतं. तुम्हाला सतत त्याचा विचार करावा लागतो, अडीनडीला जावं लागतं आणि खूप व्यस्त असतात तुम्ही. तर अशा वेळी तू कसं मॅनेज करतोस? कधी कधी तुला असं वाटत असेल की आई आत्ता असावी किंवा बाबा असावे, पण ते नसतात, तेव्हा तू कसं मॅनेज करतोस हा एक प्रश्न, किंवा तू स्वतःला त्याच्यासाठी कसं ट्रेन केलंयस. आणि दुसरा प्रश्न असा की घरातल्या समजा तुला कुठल्याही 3 गोष्टी बदलायला सांगितल्या तर तू कुठल्या बदलशील? अशा पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की मला कधी कधी असं वाटतं की आत्ता आई असावी, पण ती कामात आहे. तर मी पहिले स्वतःला समजवतो की तिने काम करणं आत्ता जास्ती गरजेचं आहे. तर मी तिला नाही फोर्स केलं पाहिजे माझ्यासोबत आत्ता राहायला. आणि दुसरा प्रश्नाचं उत्तर तर घरात एक तर मला मी स्वतः कधी कधी मला वाटतं की आत्ता अभ्यास नको करायला पाहिजे, आत्ता खेळायला पाहिजे. आई म्हणते की 5 वाजता खेळायला जा, पण आत्ता अभ्यास कर. तर मी कधी कधी म्हणतो की मी दुपारी आत्ता मला खेळावं असं वाटतं तर आत्ता खेळीन, पण संध्याकाळी अभ्यास करीन. तर आई म्हणते की नको, आत्ता हे कर तेव्हा ते करते. ते मला वाटतं बदलायला पाहिजे. वेळा म्हणजे मॅनेजमेंट वेळांचं. मग दुसरं असं मला वाटतं खूप काही नाही, पण हां असं चांगलं झालं आहे. ओके, मला तुला विचारायचं आहे की तू जे सादरीकरण केलंस, पोस्टमन झालेलास तू, तर ती कल्पना तुला कुठे कशी सुचली आणि तोच विषय तू का निवडलास? केशव ना? केशव. तर माझ्या शाळेत एक ड्रामाचे सर आहेत, तर त्यांनी पण मला थोडी हेल्प केली. तर मी त्यांना सांगितलं असं असं मला 3 मिनिटांचं बसवायचं आहे. तर त्यांनी सांगितलं यूट्यूबवर जाऊन सर्च कर, वेगवेगळे व्हिडिओज असतात. ते मला पाणी फाउंडेशनचं होतं असं, आणि मला वाटलं इंटरेस्टिंग टॉपिक आहे, असा 3 मिनिटात सांगण्यासारखा टॉपिक आहे, पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर हा मला करता येईल साधारण, तर म्हणून केलं. समजा तू तुझ्या एका ह्याच्यात लिहिलं आहे की रिलेट झालेली आठवण, तर त्याच्यात तू लिहिलं आहे का आय कुड रिलेट टू इट मेनी टाइम्स, का आय रिॲक्ट टू क्विकली. तर त्याच्यावरनं एक प्रश्न विचारायचा आहे की एखाद्याने समजा तुला क्रिटिसाइज केलं, म्हणजे तुझ्यावर टीका केली, तर तू त्याला रिॲक्ट करशील का रिस्पॉन्ड करशील? तर कधी कधी माझ्यासोबत असं होतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये की मी असं न विचार करता काहीतरी बोलतो. एकदम छोट्या गोष्टींमध्ये, सपोज मला आईने विचारलं हे तुला खायला देऊ का, तर मी काही विचारच नाही केला. मी प्रश्न मला कळलाच नाही, पण मी पटकन बोललो नको. आणि मग 2 मिनिटांनी मी विचार केला की काय विचारलेलं, आणि मग मला कळलं आणि मग मी माझं चेंज केलं सपोज आन्सर. तर मला कोणी असं जर क्रिटिसाइज करत असेल तर रिॲक्ट करणं, एक तर आपण जेव्हा आपण न विचार करता काहीतरी रिॲक्ट करतो. रिस्पॉन्ड करणं म्हणजे आपण विचार करून शांतपणे सांगतो, त्यांना उत्तर देतो. तर म्हणजे रिस्पॉन्ड केलं पाहिजे मी ॲक्च्युली तेव्हा त्या सिच्युएशन. तू खूप गुड बॉय आहेस, आज्ञाधारक आहेस, पण तुला असं कधी कधी वाटतं का की हे असं सगळं आज्ञाधारकपणाचं, गुड बॉयचं ओझं बाजूला टाकून मनमुक्तपणे स्वच्छंदपणे जगावं? कधी कधी भांडतोस का कोणाशी? हो भांडतो. खूप भांडतो. भाऊ आहे, छोटा भाऊ आहे माझा. भांडतोस ना? तर शाळेत पण भांडतोस की शाळेत पण असाच गुड बॉय असतोस? शाळेत कधी कधी भांडतो, पण कमी वेळ होतं असं. दुसरा प्रश्न असा की तुझं अभिवाचन मी ऐकलं, तू समजून घेऊन वाचत होतास. तुला जे समोर तुझ्या हातात होतं त्या शब्दांचे अर्थ तुला बऱ्यापैकी कळलेले आहेत. त्यात काय म्हटलं गेलेलं आहे हे तुझ्यापर्यंत अधिक टक्के पोहोचलेलं आहे, असं तुझ्या सादरीकरणातून आमच्यापर्यंत पोहोचलं. तर भाषाविषयी, या विषयाबद्दल तुला काही आकर्षण आहे का? असल्यास तुला कुठल्या भाषा आवडतात, कुठल्या भाषा शिकाव्याशा वाटतात आणि का शिकाव्याशा वाटतात? म्हणजे जर असेल तर, नसेल तर नाही. असं खूप नाही, पण मला मराठी आवडते, स्वतःहून आवडते. त्यातले शब्द आवडतात किंवा ते बोलायला मला कोणी जर सांगितलं की तू एक निबंध लिही मराठीत किंवा निबंध लिही इंग्रजीत, तर मी मराठी चूज करीन मोस्टली. बरं, तू वाचतोस का? वाचत असशील तर काय काय वाचतोस? आता आमच्या शाळेत लायब्ररी रीडिंग कंपल्सरी असतं. मला वाचायला खूप आवड नाही आहे, पण वाचतो मी आता.
इंग्लिशमध्ये स्टोरी बुक्सच असतात मोस्टली ते. आणि नाहीतर मला क्रिकेटबद्दल पण स्पोर्ट्सबद्दल ओव्हरऑल वाचायला आवडतं बुक्स. त्यांच्या शाळेमध्ये वाचन हे कंपल्सरी आहे आणि मला वाटतं त्याच्यानंतर वहीमध्ये लिहून वगैरे त्या पुस्तकाबद्दल हे करायला लागतं. हां, म्हणजे बुक वाचून झालं की आम्हाला विचारतात क्वेश्चन्स, हे बघायला की आम्ही खरंच वाचलं आहे का, आणि बुक रिव्ह्यू द्यायला सांगतात. तो गुरुकुल शाळेमध्ये त्या ठिकाणी वाचन हे कंपल्सरी आहे. त्यांची फार मोठी लायब्ररी आहे. अजून एक मला विचारायचं होतं, तू आत्तापर्यंतची उत्तरं खूप प्रामाणिकपणे देतोस, म्हणजे छान वाटतंय मला ते ऐकायला. आणि मला काही काही बाबतीत अशी तुझी मतं खूप ठाम वाटतात की नाही, शाळेत जायचं तर आधी अभ्यास, कराटे वगैरे ठीक आहे, पण आधी अभ्यासाला जातो. किंवा असं मला वाटतं की तुझ्या स्वतःकडून पण खूप अपेक्षा आहेत की मी हे करायला इथे जातो, ते मला केलं पाहिजे किंवा अशा अर्थी. तर जेव्हा डिसअपॉइंट होतोस तू किंवा एखादी गोष्ट मनासारखी नाही होत, तेव्हा तू काय करतोस? स्वतःला कसा समजावतोस किंवा त्यातून बाहेर यायला तू काय करतोस? मी एक तर म्हणजे असं इन्स्टंटली मी विचार करतो की मी 2 मिनटं घेतो स्वतःसाठी, विचार करतो की मी काय केलं पाहिजे, काय चुकलं, आणि 2 मिनटं घेतो की काहीच नाही करायचं आपण. सपोज फॉर एक्झाम्पल मी अभ्यास करतो आणि मला सांगितलं आहे की उद्या मला सबमिट करायचं आहे, कुठला एसे वगैरे असेल, आणि मला कंटाळा आला आहे पण करावं तर लागणार आहे, आणि मी करतो आहे पण त्याच्यात खूप चुका होत आहेत, मी मनापासून नाही करत येतो. तर मी पहिले 5 मिनटं घेईन, स्वतःला 5 मिनटांचा ब्रेक घेईन, पण एवढं एन्श्युअर करीन की त्याच्यानंतर जेव्हा मी म्हणजे करणार आहे, जेव्हा मी निबंध लिहिणार आहे, तेव्हा मनापासून पूर्णपणे लिहीन. तब्येत सुधारली पाहिजे. माझं छोटंसं फीडबॅक आहे. तुम्ही तुझे विचार सुसूत्रपणे मांडता. तुझ्याकडे भाषा, शब्दभांडार आहे. तू भाषेचा अभ्यास कर. तुला नक्की एक तुला करावासा वाटला तर, पण नक्की तुला भाषा विषयाने वेगवेगळ्या भाषा हां प्रत्येक तुझ्याकडे आहे, त्याच्याकडे हां त्याच्याकडे शब्दभांडार आहे, तो अडखळत नाही. व्यवस्थित शब्द निवड तर बघ, तुला भाषेचा अभ्यास करावासा वाटला, कुठलीही भाषा देशी परदेशी शिकावीशी वाटली तर आवर्जून. थँक्यू. खूप छान. आता आपला शेवटचा कॅन्डिडेट आहे वेद जोशी. संस्कृतमध्ये तू छान सादरीकरण केलंस. आपण एक अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईलवर काय बघायला आवडेल वगैरे असा एक प्रश्न विचारला होता. पण मला असं एक तुला विचारायचं आहे की समजा या मोबाईलचा किंवा कॉम्प्युटरचा शोधच लागला नसता तर तुझं जीवन कसं असतं रे? जर असा कॉम्प्युटर मोबाईलचा शोध लागला नसता तर माझं जीवन मला असं सांगता येणार नाही कसं असतं ते. आपलं जीवन असं मागासलेलं असतं, कारण आधीचं जीवन जसं होतं तसं साधं सोपं असतं, पण आपल्याला जास्त काय कशाबद्दलची माहिती झाली नसती. आपण जगातल्या बातम्यांपासून असं दूर राहिलेले असतो. आपल्याला आपल्याच देशातल्या म्हणजे आपल्या छोट्या भागातल्याच बातम्या माहीत असतात. जेव्हा जगाला या बातम्या कळत नव्हत्या तेव्हाही जग चालूच होतं आणि व्यवस्थित चालू होतं. मग काय अडलं तेव्हा? काय अडलं होतं कुठे? हां, मग असं तुला का वाटतं? तेव्हाचा काळ तो वेगळा होता. तेव्हा शोध लागायचं पर्व होतं, शोधांचं पर्व होतं. त्यामुळे त्यांना अशी क्युरिओसिटी होती की काय कसं करायचं, कसा शोध लावायचा. पण आत्ताच्या काळात आपल्याला काय अशी क्युरिओसिटी नाही आहे. तू शिस्तीविषयी मेन्शन केलंस त्या प्रश्नाला उत्तर देताना की संवादातून आणि चर्चेतून जे काही सांगायचं समोरच्याला ते आपण करू शकतो. तर हे एक वेगळं उत्तर मला मिळालं, कारण बाकी ऑलमोस्ट सगळ्यांनीच की पाहिजे शिक्षा असंच लिहिलं होतं. हे उत्तर वेगळं होतं. तर मला सांग की असे आपण शिस्त लागण्यासाठी किंवा काही शिक्षा केली, समजा मी 2-4 मुलांना शिक्षा केली, काय दुष्परिणाम असतात, काय होऊ शकतात? वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा असते मान्य आहे, तर काय दुष्परिणाम होऊ शकतात असं तुला वाटतं? त्या शिक्षेने त्या मुलांच्या काय मानसिकतेवर काहीतरी परिणाम होऊ शकतो. ते डिप्रेस होऊ शकतात. म्हणजे त्यांचे विचार आहे तो आपण ते विचार करतील की हे शिक्षक आपल्याला असंच करतात. म्हणजे त्यांच्या मनात शिक्षकांबद्दल अशी वाईट भावना निर्माण होईल आणि त्यांच्या अभ्यासात असा रस नाही लागणार.
त्यांना शिक्षकांबद्दल वाईट भावना निर्माण झाल्यामुळे त्यांना असं खूप वाईट वाटणार नाही, म्हणजे शिक्षकांना असं वाईट वाटेल की आपण हे चूक केलं, म्हणजे आपण बरोबर त्यांच्याचसाठी केलं आहे, पण त्यामुळे आपल्या ह्याच्यावर काहीतरी परिणाम झाले. मला तुला एक विचारायचा होता प्रश्न की आजकाल खूप स्पर्धात्मक वातावरण आहे, सगळ्यांना खूप चांगले मार्क मिळवायचे आहेत, खूप चांगल्या नोकऱ्या हव्यात आणि असं सगळं खूप प्रेशर मुलांवर आहे. तर तुला काय वाटतं हे प्रेशर कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि तुला स्वतःला हे प्रेशर कधी जाणवतं का की इतकं स्पर्धात्मक सगळं जग झालेलं आहे? नाही, माझ्या घरात असं काय, असं मी बऱ्याच स्पर्धांना बसतो, पण माझ्या घरातले इतके चांगले आहेत की त्या स्पर्धांबद्दल तू पुढे गेलात पाहिजे, तुला प्रथम क्रमांक मिळालाच पाहिजे, असं काय प्रेशर नसतं. तू स्पर्धा देतोय तर त्या स्पर्धेतून काहीतरी शिकायला त्या स्पर्धा कर. तर शाळेबद्दलच आपलं आता बोलणं चाललेलं आहे आणि आपण एक प्रश्न होता की घरी कोणत्या विषयावर चर्चा करता, तर तू म्हणजे शाळेतल्या गोष्टींवरही चर्चा करतो असं लिहिलेलं आहेस. तर समजा तू शाळेत काही चुकीचं वागलास किंवा काही कमी मार्क मिळाले हे झालं, तर ते पण तू घरी मोकळेपणाने सांगतोस का? आणि मग त्याच्यावर घरी काय चर्चा होते? हो, म्हणजे घरी मी असं सांगतो मला कमी मार्क मिळाले कुठल्या तरी परीक्षेत, म्हणजे कुठल्या तरी ह्याच्यात, तर आम्ही असे घरचे डिस्कस करतो की मला कशात कमी मार्क मिळाले, त्यावर काय अजून सुधारणा करायला हव्यात, म्हणजे या काय माझ्या चुका झाल्यात, त्या कशामुळे माझ्या चुका झाल्यात, त्यात काय अजून सुधारायला पाहिजे का, जर सुधारल्यामुळे काय होईल ते आम्ही असं डिस्कस करतो. माझा आवडीचा विषय भूगोल. मला खेळायला आवडतं, पण मला जगातल्या बऱ्याच बातम्या अशा गोळा करायला आवडतात, पॉलिटिक्स अशा त्याच्याविषयी. मला भारताविषयीच जास्त रस आहे, पण भारताचे इतर देशांचे जे रिलेशनशिप आहे राजकीय, त्याबद्दल मला थोडा इंटरेस्ट आहे. भारताचे आत्ता जास्त करून इस्रायलशी चांगले संबंध, भारताचे मुळात बऱ्याच देशांशी असे खूप चांगले संबंध आहेत. भारताची जी फॉरेन पॉलिसी आहे त्यामुळे आपण बऱ्याच जणांना असं सांगतोय की भारत बऱ्याच देशांना मदत करतोय त्यांच्या ह्याच्याने, म्हणजे त्यांच्यावर काही संकट आलं तर भारत त्यांना मदत करतोय. एक प्रश्न, तुला हवामान बदलाबद्दल तुझ्या गुगलमध्ये लिहिलं आहेस, तर आठवतंय तुला काय लिहिलं असते की म्हणजे झाडं सुद्धा किंवा गोंधळलेली आहेत वगैरे, ते तसं तुला का वाटलं, म्हणजे कुठे तुला हे? मी अलिबागला फिरायला गेलेलो. जेव्हा फिरायला गेलेलो तेव्हा माझ्यासोबत डॉक्टर उमेश मुंडले होते. ते बॉटनीचे मोठे प्राध्यापक आहेत. ते आम्ही जेव्हा एका अभयारण्यात फिरायला गेलेलो तेव्हा ते सांगत होते, म्हणजे जो झाडांचा फुलण्याचा काळ आहे, म्हणजे झाडांचा जो ब्लूमिंग पिरियड आहे तो त्यांचा सारखा बदलत राहतोय, त्यामुळे पक्ष्यांना झाडांना प्रॉब्लेम होतोय, त्यांचं ब्लूमिंग बरोबर होत नाही, झाडांची वाढ बरोबर होत नाही. ते डॉक्टर उमेश म्हटलं स्वतः त्याचा अभ्यास करून मला ते अभ्यास केलाय त्यांनी, त्यामुळे मला असं समजलं की ह्यांचा झाडावर परिणाम होतो असं. डॉक्टर उमेश मुंडले आज प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. त्यांचं पाणी क्षेत्रामध्ये खूप खूप काम आहे. मगाशी आपला वॉटर कप वगैरे उल्लेख झाला पाणीच्या ह्याच्यातलं, तर उमेशचं भरपूर काम आहे पाणी या क्षेत्रामध्ये. तर आता एक प्रश्न आहे की तुझा एक मित्र शाळेत येत नाही आहे, फोन पण उचलत नाही आहे, फोनवर बोलायला पण तो तयार नाही आहे, तर मग तू काय करशील? जर मला त्याच्या घरचा पत्ता माहीत असेल तर मी त्याच्या घरी जाईन, त्याला विचारेन काय येत नाही आहे शाळेत, तू माझा फोन का उचलत नाही आहे. जर काय असं कारण असेल तर त्याला मी काय वैयक्तिक कारण असेल तर त्याला मी विचारेन काय झालं आहे तुझ्या, काय येत नाही आहे शाळेत. आणि समजा शाळेचा अभ्यास त्याचा राहत असेल तर मी त्याला घरी जाऊन सांगेन की हा असा अभ्यास झाला आहे,
आणि समजा तो कधीतरी तो शाळेत आलाच तर त्याचा तो अभ्यास अपूर्ण राहायला नको म्हणून मी त्याला पूर्णपणे मदत करेन तो अभ्यास पूर्ण करण्यासाठी, जेणेकरून तो अभ्यासात मागे पडणार नाही आणि त्याची प्रगती पुढे पुढे होईल. तो असं का वागतोय असं तू जाणून घेणार का नाही घेणार? मी जाणून घेणार तर काय त्याच्या मागचं काय कारण आहे ते. तुझं सादरीकरण संस्कृतमध्ये होतं, तू संस्कृत शिकतोयस का कुठे वेगळं? संस्कृत भारती हे एक मोठं केंद्र आहे संस्कृत भारतीचं, त्याच्यात मी शिकतो. अच्छा, ओके. मला सांग, म्हणजे आता ही एक वेगळी भाषा तू शिकतोयस असं म्हणूया, कारण आत्ता प्रचलित नाही आहे ती बोलण्यासाठी. तर भाषा शिकल्यामुळे काय फायदा होतो, किंवा नवनवीन भाषा मुलांनी शिकाव्यात का, तर का? नवनवीन भाषा शिकल्यामुळे आपल्या त्या भाषेतला जो गोडवा असतो तो आपल्याला समजतो. त्या भाषेत जे अलंकार आहेत, स्वर आहेत, त्याची आपल्याला माहिती होते, त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आणि त्या भाषेत आपण म्हणजे कुठे दुसऱ्या देशात परदेशी भाषा शिकलो तर त्या परदेशात आपण त्या लोकांची त्या भाषेत बोलून आपण त्या भाषेचा अजून गहन अभ्यास करू शकतो. खूप छान, शुभेच्छा तुला. अशा प्रकारे आपल्या 10ही कॅन्डिडेट्सचं मुलाखती संपलेल्या आहेत. आता रिझल्ट यांच्याकडे काउन्सिलरकडे सोपवतील. रिझल्ट टोटल आणि सगळं तयार होईपर्यंत मी सगळ्या जजेसना विनंती करीन की त्यांनी या मुलांना आपली मनोगतं सांगावीत किंवा मार्गदर्शन करावं. काही आहेत त्यांनी जरा फक्त पुढे येऊन नावं द्यावीत, म्हणजे आम्हाला कळेल की कोण कोण आलेले आहेत. ते कोणाला बोलायचं आहे? पेरेंट्स. जसा उल्लेख झाल्याप्रमाणे जी मुलं उपस्थित होती त्यांचा आज आपण गौरव करणार आहोत. सो मी एकेकाची नावं घेतोय आणि त्याप्रमाणे त्याने स्टेजवर येऊन त्याचं सर्टिफिकेट कलेक्ट करायचं आहे. हर्षदा माटे. हर्षदा माटे ही तिच्या 8 इंटेलिजन्सपैकी इंटरपर्सनल या इंटेलिजन्समध्ये तिला खूप जास्त गुण मिळालेले होते, त्याबद्दल तिचं हार्दिक अभिनंदन. पुढचं नाव आहे स्वरदा मयेकर. स्वरदा ही बॉडीली कायनेस्थेटिक आणि नॅचरलिस्टिक इंटेलिजन्समध्ये तिला सर्वाधिक गुण मिळालेले होते, सो तिचं हार्दिक अभिनंदन. पुढचं नाव आहे प्राजक्ता हजारे. प्राजक्ताला इंटरपर्सनल आणि नॅचरलिस्टिकमध्ये सर्वाधिक गुण आहेत, सो तिचं हार्दिक अभिनंदन. पुढचा स्पर्धक आहे श्रीराज. श्रीराजला बॉडीली कायनेस्थेटिक, लॉजिकल, मॅथमॅटिकल आणि नॅचरलिस्टिकमध्ये सर्वाधिक गुण आहेत, 8 इंटेलिजन्सपैकी. त्याचं हार्दिक अभिनंदन. पुढचा स्पर्धक आहे विवान मनमाडकर. विवानला बॉडीली कायनेस्थेटिक आणि लिंग्विस्टिकमध्ये सर्वाधिक गुण आहेत, सो त्याचं हार्दिक अभिनंदन. पुढची स्पर्धक आहे आर्या सावंत. आर्याला इंटरपर्सनल इंटेलिजन्स आणि लॉजिकल इंटेलिजन्समध्ये चांगले गुण आहेत, सो आर्याचं हार्दिक अभिनंदन. आर्या. आपली पुढची स्पर्धक आहे दिव्या काळे. हिला इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल, लिंग्विस्टिक आणि नॅचरलिस्टिकमध्ये सर्वाधिक गुण होते. आपल्या पुढचे स्पर्धक आहे आस्या महागावकर. हिला बॉडीली कायनेस्थेटिक आणि म्युझिकलमध्ये सर्वाधिक गुण होते.
आपला नेक्स्ट कंटेस्टंट आहे राजीव कुकनूर. याला लॉजिकल मॅथमॅटिकलमध्ये सर्वाधिक गुण होते. परत एकदा सर्वांचं हार्दिक अभिनंदन. रिझल्ट थोडा तयार ऑलमोस्ट झालेला आहे. सर्टिफिकेट्सवर नाव घालणं वगैरे तो चालू आहे. तोपर्यंत सगळ्या जजेसच्या वतीने मी जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आत्ता खूप उशीर झालेला आहे, प्रत्येकाला याची जाणीव आहे. तर त्यामुळे ही आजची स्पर्धा आहे फार खूप छान स्पर्धा झाली आणि आपल्या डोंबिवलीकरांचं खरोखर एक नशीब आहे की अशा वेगळ्या वेगळ्या स्पर्धा आपल्या डोंबिवलीमध्ये होत असतात. आत्ता मगाशी डॉक्टर पाद्यांनी उल्लेख केला की आपल्यातला एक कॉन्टेस्टंट आयुष दुसऱ्या एका स्पर्धेवरून आला. ती स्पर्धासुद्धा आजच त्यांची फायनल होती. 42,000 विद्यार्थ्यांची परीक्षा झाली. त्याच्यातून 1100 विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि शेवटी 50मधून 10 विद्यार्थी त्या ठिकाणी निवडले गेले. लायन्स क्लबची ती स्पर्धा होती. ही आजची स्पर्धा फार वेगळ्या प्रकारची स्पर्धा होती की अष्टपैलू हा जो शब्द आहे त्याच्यामागे एवढे त्याला अर्थ आहे. हे सर्वप्रथम तुमचं जेव्हा गुगल फॉर्म पाहिला तर त्यावेळेला मला हे लक्षात आलं. आणि ह्या जर परीक्षेला मी बसलो असतो तर मला वाटतं मी तुमच्यासारखा फायनलला पण आलो नसतो. तर त्यामुळे पण काय हे बघा ना की आम्हाला तुमचं परीक्षण करण्यासाठी इथे बसवलं गेलेलं आहे. तर तुम्ही सर्वजण 10च्या 10 हे सगळे विजेते आहात आणि तुम्ही आयुष्यामध्ये निश्चितच खूप खूप मोठे होणार आहात. इथे आम्ही सुरुवातीला तुम्हाला जे काही प्रश्न विचारले ते तुमच्यामधून तुमची मतं खरी तुमची मतं आहेत का ती आईवडिलांची आहेत का ती पाठ केलेले आहे आणि तुम्ही नुसतं इथं म्हणून दाखवताय. याच्यासाठी तुम्हाला आम्ही काही प्रश्न ह्या ठिकाणी विचारले. तर तुम्ही सर्वांचाही परफॉर्मन्स अतिशय छान झाला आणि तुम्हा सर्वांचंही अभिनंदन. प्रत्येकाच्याकडे काहीतरी वेगळं वेगळं सांगण्यासारखं होतं. प्रत्येकाचे अनुभव वेगळे होते. पण आमच्या मनामध्ये एक जाणीव मात्र होती की तुमची सर्वांचीही वयं खूप खूप लहान आहेत. त्याच्यातले तुम्हाला आम्ही प्रश्न विचारला की तुम्हाला आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे. अजून मला वाटतं हे वय फार लहान आहे ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. पण एक तुमच्या मनामध्ये काहीतरी विचाराला चालना मिळावी याच्यासाठी असे काही प्रश्न आम्ही विचारले होते. यापेक्षा मी जास्त काही बोलत नाही. आजच्या ह्या उपक्रमासाठी मला परीक्षक म्हणून बोलावलं यासाठी आणि एक नवीन प्रकारचा अनुभव होता हा. त्यासाठी मी डॉक्टर अद्वैत पाध्ये आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मी ऋणी आहे. धन्यवाद आणि सर्वांनाही शुभेच्छा. निर्णयाची आपण वाट पाहत थोडा वेळ वाट पाहा. नमस्कार. आज खूप मजा आली मला. खूप दिवसांनी एकतर मी डोंबिवलीची आहे आणि डोंबिवलीत परत यायला मिळालं आणि इतकी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणारी मुलं बघायला मिळाली. त्यांच्यासोबत संवाद साधता आला तर ही खूप छान गोष्ट होती. काही उत्तरांनी मला खरंच चकित केलं आहे. म्हणजे मला आजच्या पिढीचं एक अतिशय उत्तम गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ते घाबरत नाहीत त्यांना जे वाटतं ते बोलायला. तर अगदी नेमकेपणाने ते सांगू शकतात की हो मला जेव्हा सॅड वाटतं तेव्हा मी ही गाणी ऐकतो आणि मला जेव्हा अजून काहीतरी वाटतं तेव्हा मी ती गाणी ऐकतो. किंवा हो मला माझ्या आजोबांनी बिझनेस सुरू केला आहे आणि मला त्याच्यामध्ये जायचं आहे. तर ते असा विचार करत नाहीत की बाकीची लोक मला जज करतील का किंवा ह्याच्यावरून ते मला माझ्याकडे कशा पद्धतीने बघतील. सो हे जे दडपण जे हळूहळू ह्या पिढीमध्ये कमी होतं आहे ते बघायला खूप छान वाटतं आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे सगळ्यांमध्ये एक छान आत्मविश्वास जाणवला मला. म्हणजे आमच्या वेळी जेव्हा स्पर्धा असायच्या आणि एखादा प्रश्न आपल्याला कळला नाही तर परीक्षकांना कसं बाबा परत विचारायचं की नाही समजलं परत सांगा. त्यापेक्षा काहीतरी गोलमोल करून उत्तर देऊन टाकू असं साधारण सवय होती आम्हा सगळ्यांमध्ये. पण आता तसं नाही आहे. मुलं आवर्जून विचारतायत की नाही कळला प्रश्न किंवा परत सांगा किंवा नक्की काय म्हणायचं आहे. तर हे कुठलंही दडपण न घेता मोठ्यांशी बोलता येणं हेही मला खूप छान वाटलं.
एक गोष्ट फक्त मला अशी वाटली की थोडी अजून आपण सुधारू शकतो का, ती म्हणजे मुलं अजूनही खूप बाबतीत पालकांचीच भाषा बोलतायत का असा एक प्रश्न मला पडला. म्हणजे जे काही ते सादर करतात ते सादर करण्यामध्ये पण त्यांची निवड किती आहे की कुठल्या मोठ्या लोकांनी त्यांना सांगितलेलं आहे किंवा त्यांच्या वयाला तो कंटेंट योग्य आहे का, किंवा कधी कधी खूप जड आहे का ह्या वयासाठी ते. तर मला वाटतं हा थोडा विचार पालक म्हणून आपण करायला पाहिजे, किंवा त्यांना थोडंसं भले त्यांचा नंबर न येऊन दे किंवा काही, पण त्यांना काय नक्की इकडे सादर करायचं आहे, त्यांच्या जिव्हाळ्याचं काय. म्हणजे उद्या एखाद्या मुलाने इकडे येऊन आजच्या काळातलं एखादं इंग्लिश गाणं हेवी मेटलमधलं सादर केलं असतं तर मला जास्त आनंद झाला असता, कारण ते त्याच्या जास्त जवळचं आहे. तर माहिती नाही, मला माझ्या आधीच्या पिढीची गाणी मी कधीतरीच ऐकली असतील आणि ती आवडीची पण असतील, पण माझ्या जवळची कुठली गाणी आहेत तर ती माझ्या पिढीची असणार आहेत किंवा माझ्या काळातलं साहित्य असणार आहे. तर ते जास्त मुलं कसं पुढच्या वेळी करतील किंवा त्यांना जे आवडेल ते जास्त कसं एक्सप्रेस करतील हे खूप मला आवडेल बघायला. आणि मुलांनी तर खूप छान केलेलं आहे, त्यांनी त्यात म्हणजे मजा घेतली हे पण जाणवत होतं. कोणी असं दडपणाखाली नव्हतं, सगळे मस्त वाजवत होते, नाचत होते, बोलत होते मोकळेपणाने. हे खूप छान वाटलं. आणि पालक म्हणून मला वाटतं आपलं हेच काम आहे की मुलांना देता येतील तितके वेगवेगळे अनुभव देणं, त्यांना मोकळेपणाने व्यक्त करू देणं आणि त्यांच्या सोबत असणं. तर असं असेल तर त्या मुलाला पण मजा येते, पालक म्हणून आपल्यालाही एक दडपण राहत नाही की माझं मूल असंच झालं पाहिजे, माझ्या मुलाने हेच केलं पाहिजे. माझ्या मते आपण पण आपल्या अपेक्षा सोडून जेव्हा मुलासोबत चल तुला काय आवडतं ते एकत्र करूया असं करतो, तेव्हा मग ती खरी मैत्री असते आणि खरी मजा येते सोबत काम करताना. आणि ते करताना आपल्याला कळत जातं की ह्या ज्या 8 बुद्धिमत्ता आपण म्हणतोय त्या मग त्यातून हळूहळू पूर्ण होत जातात. एकाच बुद्धिमत्तेची अपेक्षा आपण आपल्या मुलाकडून ठेवत नाही की तू फक्त मार्क आण. तर मग आपण त्याला तो लोकांशी कसं बोलतोय ह्याच्यावर काम करतो किंवा त्याला इतर साहित्य किंवा इतर काही गोष्टी कशा मिळतील ह्याच्यावर प्रयत्न करतो. आणि मला वाटतं तेच खरं महत्त्वाचं आहे की एक माणूस म्हणून समृद्ध होत जाणं. तर या सगळ्या अशा वेगळ्या स्पर्धांमध्ये आधी तुम्ही तुमच्या मुलांना पाठवलं, मुलांनी भाग घेतला, याबद्दल मी आधी तुमचं खूप कौतुक करते. कारण नाहीतर अगदी ठराविक स्पर्धांनाच मुलं जातात जिकडे अभ्यासाच्या गोष्टी आहेत किंवा खूप अशा ठराविक कलागुणांच्या स्पर्धा त्यांना जातात. पण असा वेगळा विचार करणाऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुम्ही सहभागी होताय ही खूप आशादायी गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीचं काम डॉक्टर पाध्ये अनेक वर्षापासून डोंबिवलीमध्ये करत आहेत आणि त्याचा अनेकांना फायदा होतोय ह्याचंही मला खूप कौतुक वाटतं. कारण नॉर्मली अशा गोष्टी मुंबईमध्ये घडतात किंवा मोठ्या शहरांमध्ये घडतात आणि मग सबबमध्ये किंवा अशा ठिकाणी मुलांना त्याचा फायदा मिळत नाही. पण असं कोणतरी जे तिकडे पाय रोवून उभं आहे आणि वर्षानुवर्ष वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत आणि मुलांपर्यंत चांगले विषय घेऊन जात आहे, काम करता येतं, ह्याच्यासाठी मी डॉक्टरांचे आणि त्यांच्या अख्ख्या टीमचे आभार मानते. आणि असेच वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही करत राहा आणि डोंबिवली आणि त्याच्या बाहेर पण वेगवेगळ्या मुलांना आणि पालकांना त्याचा फायदा मिळून दे अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे आपण येतो आहे आता. तत्पूर्वी कार्यक्रम आज हा संपन्नपणे व सुखरूपरित्या छान प्रकारे पार पडला, त्याकरता व्होट ऑफ थँक्स आभार प्रदर्शन मानणं गरजेचं आहे. सो सर्वप्रथम मी म्हणेन आपले 4ही अष्टपैलू व्यक्तिमत्व जी आपल्याला आज मान्यवर म्हणून लाभली व ज्यांनी ह्या 10ही मुलांचं परीक्षण केलं त्यांचे मनपूर्वक आभार. आणि आज ज्यांच्यामुळे आवाज तुमच्यापर्यंत आमचा पोचू शकतो आहे असे आनंद ऑडिओचे मिस्टर गोरे, त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आज आपल्याला जे छान बॅनर आज स्टेजवर आपल्या मागे दिसतो आहे तो ज्यांनी केला आहे ते मिस्टर केदार पाध्ये ट्रिनेट कम्युनिकेशनचे, त्यांचे मनपूर्वक आभार. व याला प्रिंटिंग सहाय्य लाभलं आहे अक्षर छापखाना, याचे देखील मनपूर्वक आभार. आज आपल्या जे कार्यक्रमाच्या ज्या आठवणी आहेत त्या ज्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केल्या किंवा स्टोअर केल्या असे फोटो करता असलेल्या रचना पिंपुटकर
आणि व्हिडिओ करता असलेले मिस्टर संदीप चव्हाण यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आता सगळ्यांना आपल्याला उत्सुकता लागली आहे ती म्हणजे अंतिम निकालाची, आणि उत्सुकता मी जास्त वेळ ताणणार नाही आहे. अजून थोड्याच वेळात निकाल आता आपल्यासमोर येईल, पण तत्पूर्वी आपण जे काय म्हणतो ना पार्टिसिपेट्सनी उत्तरं दिलेली आहेत त्यांच्याबद्दल त्यांचं मी कौतुक करू इच्छितो. आणि आता आपण निकालाकडे वळतो आहे, आणि यानंतर मी पुढची सूत्र जी आहेत ती गायत्रीकडे सुपूर्द करतो. हॅलो. सो काव्या कमलेश आमरे. नेक्स्ट पार्टिसिपंट आहे भक्ती मात्रे. पुढचा पार्टिसिपंट आहे क्षितिज फडणीस. नेक्स्ट पार्टिसिपेंट वेद जोशी. नेक्स्ट प्रथमेश शिंदे. अवंती केतकर. सो आता आपण रिझल्टकडे वळूया. सो फर्स्ट आहे थर्ड रनर अप विशेष उल्लेखनीय ऋग्वेद आंबडेकर. सेकंड रनर अप आयुष माने. Congratulations. First runner up ईश्वरी चौगुले. सो आता आपण विनरचं नाव सांगूया, आणि विनर आहे गार्गी चव्हाण. कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. सो सगळ्या पार्टिसिपंट्सचं, सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन. मगाशी जोशी सर म्हणाले तसं की सगळेच विजेते आहात. स्पर्धा म्हटल्यानंतर नंबर लावावे लागतात, त्याप्रमाणे नंबर लावलेले आहेत, पण तुम्ही सगळेच विजेते आहात. सगळ्यांनाच काही छान अनुभव मिळालेला आहे. तर सगळ्यांना मानस आणि मनोदयतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि कार्यक्रम संपला असं, स्पर्धा संपली असं जाहीर करतो. पण ते जाहीर करतानाच आता 3 तारखेपासून 3 ते
10 ऑक्टोबर हा मानसिक आरोग्य सप्ताह म्हणून साजरा केला जातो. तर त्या ह्याच्यामध्ये एक 7 ऑक्टोबरला आम्ही सगळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक, जसं मगाशी त्या डान्स थेरपीचा उल्लेख झाला तेव्हा मी सांगितलंच होतं की डान्स थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीचा एक ग्रुप चालू करतो आहोत टिळक शाळेच्या वर्गामध्ये. तर तो 7 ऑक्टोबरला सुरू करणार आहोत आणि 8 ऑक्टोबरला ह्याच ब्राह्मण सभेच्या सभागृहामध्ये संध्याकाळी, पुढच्या रविवारी संध्याकाळी श्लोक मनाचे, आरोग्य मनाचे, हा मनाचे श्लोक आणि त्याचा मानसिक आरोग्याशी कसा संबंध आहे हे दाखवणारा निरूपणात्मक कार्यक्रम आहे की जो समर्थ भक्त आणि कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये हे आणि त्यांच्या जोडीला मी असं आम्ही दोघं जण मिळून आम्ही तो सादर करणार आहोत. तर सगळ्यांनी त्याला अवश्य या. धन्यवाद.